मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये नळदुर्ग येथील प्रसिद्ध ऐतिहासिक खंडोबा मंदिर आणि परिसराची माहिती घेऊ। मित्रांनो, आता हा नवीन झालेला बायपास आहे, नळदुर्ग बायपास। त्याच्या शेजारून इथे लेफ्ट साईडला आतमध्ये सिमेंटचा रस्ता जातो आणि पुढे आहे खंडोबाचं मंदिर। आता तिथे जाऊन बघूया। तर चला पुढे। नळदुर्ग जवळ मैलापूर क्षेत्र येथील खंडोबास मल्हार माळसकंद अशा नावाने ओळखतात। देवस्थान फार जुने असून ते हेमाडपंथी आहे। मैलापुरातील नळदुर्गमध्ये 2.5 महिन्याच्या वास्तव्यानंतर परंपरेनुसार श्री खंडोबाच्या मूर्तीचे मंगळवारी पहाटे अणदूरमध्ये आगमन झाले। त्या साईडला दिसते ते लांबवर ते जुनं मंदिर आहे आणि हे आता नवीन बांधलेलं मंदिर आहे। नळदुर्ग व अणदूर ही दोन्ही गावे ऐतिहासिक वारसा सांगणारी आहेत। या दोन्ही ठिकाणी खंडोबाची मंदिरे आहेत। अणदूर येथे खंडोबा वर्षातील 10.25 महिने व नळदुर्ग येथे 2.25 महिने वास्तव्य करतात असे मानले जाते। यामुळे हे खंडोबाचे एकच स्थान मानले जाते। इथं असे छोटे छोटे स्टॉल आहेत। आता मी उन्हाळ्यात आल्यामुळं भरपूर ऊन आहे इकडं, तर इथे छोट्या स्टॉलमध्ये आपलं बाईक वगैरे पार्क करायला देतात। नळदुर्गला प्राचीन इतिहास आहे। इसवी सन 1042च्या दरम्यान कल्याणीचे चालुक्य राजाचा मांडलिक राजा नळ याचे हे राजधानीचे ठिकाण। या नळ राजाने येथे रणमंडल नावाचा किल्ला बांधला। तो पुढे नळदुर्ग म्हणून ओळखला जाऊ लागला आणि किल्ल्याच्या जवळ लोकवस्ती होऊन नळदुर्ग गाव अस्तित्वात आले। अनेक धार्मिक संघर्ष आणि इतिहासाच्या पार्श्वभूमी असणारी ही भूमी इतिहासाच्या पाऊलखुणा घेऊन नांदत आहे। नळदुर्ग हे धाराशिव जिल्ह्यातील म्हणजे पूर्वीचे उस्मानाबाद धाराशिव सोलापूर या महामार्गावर आहे। धाराशिव पासून 58 किलोमीटर व सोलापूर पासून 48 किलोमीटर अंतरावर आहे। आता इथून तेल भंडारा घेऊन पुढे जायचं। गावाकडे अशा वावटळी सुटतात, त्याला वावटळ म्हणतात। आणि हेच मोठं झालं की टॉर्नेडो मध्ये त्याचं रूपांतर होतं। व छत्री कशी गेली उडून। ते दिसतंय जे छोटस तिथे खाली बघा, ते गोल गोल फिरते हवा, त्याला वावटळ म्हणतात। आवाराच्या वायव्य कोपऱ्यात एक पार असून पारावर शिवलिंग, उभा सूर्य, बैठी शिव पार्वती व गणेश मूर्ती आहे। महामार्गावरून कडेला दिसतो तो नळदुर्ग किल्ला। हा बुरुज टेहाळणी व तोफमारांचा मारा करण्यासाठी बांधण्यात आला होता। याच ठिकाणी प्रथम खंडोबाचे मंदिर होते। रस्ता आणि हा सोलापूरवरून रस्ता आणि इथून एक रस्ता आता वरती गेला इकडे किल्ल्याच्या साईडला। हे परिसर बघू शकता, इथून वरती किल्ल्याकडे रस्ता वरती जाऊन बघू। वर हा चढत 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 चढण आहे।
तर पहिल्यांदा ट्राय करतो इथं. येथील नळराजाची पत्नी दमयंती ही खंडोबा भक्त होती. तिच्या भक्तीमुळे खंडोबा प्रथम या ठिकाणी आले. सामान ठेवण्यासाठी जागा आहे. 10 रुपये आणि 20 रुपये. त्यावेळी हे ठिकाण नळराजाचे रणमंडल या किल्ल्याच्या बाहेर होते. या ठिकाणी नळराजाने खंडोबाचे मंदिर बांधले होते. इसवी सन 1694 मध्ये इब्राहिम आदिल शहाने येथे किल्ला बांधताना खंडोबा मंदिराच्या जागेवर उपरी बुरुज बांधला आणि हे मंदिर नष्ट झाले. आता हा भुईकोट किल्ल्यामधला हा असं एक उत्तम नजारा आहे. बुरुजाच्या पायऱ्या ज्या ठिकाणी मिळतात तेथे तळाशी असणारे पूर्वाभिमुख कोनाड्यात त्यांची स्मृती म्हणून आज ही लोक आबडधोबड मूर्तीला भंडारा वाहतात. तर मित्रांनो इथं बघू शकतो तुम्ही ह्या अशा देवडे आहेत आणि देवड्या झाल्यानंतर हा असा नागमोडी रस्ता. नागमोडी म्हणजे नाग जसा जातो तसा. तर इथून आल्यानंतर हा छोटा दरवाजा आणि छोटा दरवाजा झाल्यानंतर इथं मोठा, बरोबर. तर आता हे परत वरती जायचं. आता बघा हे परत हा असा मोठा बुरुज बांधलेला आहे पुढे आणि इथं हे वॉच टॉवर, नाहीतर मग फक्त इथून नजर ठेवायसाठी वरची सगळी जागा आहे. हा आत्ता जे तुम्ही सांगितलेलं आहे का? नाही मी तुम्हाला तसं सांगू शकत नाही ना. तुम्ही तिथं 5 नाही जे आपण पुढलं माझे कोण सबस्क्रायबर असतील तर ते इथे येताना मग ते प्रिपेअर होऊन येते. तसं नाही, मी तुम्हाला सांगायला काही नाही. तिथं रूल्स आहेत. 5 नंबरचा रूल आहे, वाचून घ्या. अच्छा, मी तुम्हाला ॲथॉरिटी देऊ शकत नाही तशी. त्याकरिता तुम्हाला आमच्या हेड ऑफिसची परमिशन घ्या. परमिशन संभाजीनगरवरून. ठीक. तर मित्रांनो आता परत चाललो आहे मी. इथं काहीतरी थोडंसं प्रॉब्लेम आहे की ह्या जर फोर्टवरती जर तुम्हाला व्हिडिओ शूट करायचा असेल तर तुम्हाला छत्रपती संभाजीनगर येथून परवानगी घ्यावं लागतं आणि त्यानंतरच इथं त्या अप्रुव्हल आल्यानंतर तुम्ही इथं शूट करू शकता. अदरवाईज इथं शूट करण्यास बंदी आहे. तर मित्रांनो एवढ्या उन्हात येऊन इथं काय फायदा झाला नाही. तसं तर हा फोर्ट अगोदरपासून पुरातत्व खात्याच्या मध्ये अधितत्वाखालीच होता. पण आत्ता नवीन एक काहीतरी एक नवीन नियम निघाला आहे की इथं जर काय आता यूट्यूबसाठी या जर आत्ता माझ्या माध्यमातून तुम्हाला सगळं काय पर्यटन तर दाखवायचंच होतं, ते तर वेगळी गोष्ट आहे. पण कोणी यूट्यूबर येत असेल इथे व्हिडिओ करण्यासाठी तर त्यांनी परमिशन घ्यावं लागते. आता हा फोर्ट आहे हा नळदुर्गमध्ये, तर इथली परमिशन तुम्हाला संभाजीनगरवरनं घ्यावं लागतं. आता त्या गोष्टीसाठी ह्या गोष्टी अगोदरच काहीतरी नाही का ह्या वेबसाईटमार्फत नाही तर इथून कुठल्या तर मार्फत आपल्यापर्यंत पोचायला पाहिजे, जेणेकरून आपण वेळेतलं वेळ काढून आपण इथं पोचण्यासाठी हे सगळं प्रिप्लॅन असतं नाही का, सुट्टी सणवारा 6 दिवशी. आणि मेन विशेष म्हणजे काय असतं, जे काय आपण परवानगी घेतो ते ऑफिस सुट्टीच्या दिवशी बंद असतात. तर तुम्ही ज्या दिवशी जायचं त्याच्या 1 महिना अगोदरच प्रिपेअर व्हायचं आहे. आणि मेन म्हणजे काय इथं दुसरं ऑप्शन पाहिजेत. आता जर तुम्हाला काही ऑप्शन नाही आहे
की परमिशन घ्यायचं आणि तुम्ही इथं आलं तर इथं कुठलं तरी एक ऑफिस नाहीतर मग कुठली तर सुविधा चालू केली पाहिजे. आता इथून जे काय स्टाफ आहे ते स्टाफचं डायरेक्ट त्यांचं म्हणणं असतं की आम्हाला इथनं अथॉरिटी नाही आहे, तर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी परवानगी घेऊनच करायचं. तर इथे येत असेल तर नक्कीच तुम्ही काळजी घ्या. वंडरर पवन नवीन चॅनल आहे. इथं आलो होतं आपलं म्हणलं आपल्या इथल्या सगळं परमिशन दिली नाही हा परमिशन होता संभाजीनगरवरनं घ्यायचं आहे. काय वंडरर पवन वंडरर WA. कालांतराने ग्रामस्थांनी बोरी नदी किनारी गावाच्या वायव्येस खंडोबा मंदिर बांधले, पण तेथे काही अडचणी निर्माण झाल्यामुळे नळदुर्गच्या उत्तरेस 2.5 किलोमीटर अंतरावर खंडोबाचे हे मंदिर उभारण्यात आले. नळदुर्ग गावाच्या पश्चिमेस महामार्गावर उत्तर दिशेस जाणारा रस्ता मिळतो. या रस्त्याने सुमारे 1 किलोमीटर अंतरावर गेल्यावर आजचे प्रचलित हे मंदिर दिसते. हे मंदिर उत्तराभिमुख असून दगडी बांधकामातील या मंदिराची रचना 3 कमानी मंडप व गर्भगृह अशी आहे. गर्भगृहात एका चौथऱ्यावर संयोनी लिंग आहे. मंदिराच्या समोर कमान व त्यावर नगरखाना आहे. मंदिराच्या उत्तरेकडून बोरी नदी वाहते. संयोनी लिंगावर मुखवटा चढवून सजावट केलेली असते. या धातूची मेघंदबरी असून मागील बाजूस प्रभावळ आहे. मेघंदबरीच्या दोन्ही बाजूस खंडोबा म्हाळसा यांच्या उभ्या मूर्त्या आहेत. बोला येळकोट येळकोट जय मल्हार असं मल्हाराचा जयघोष करून आम्ही पुढे निघताना हा मित्र भेटला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करण्याबद्दल 2 गोष्टी सांगत होता. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आता हे चौकोनी कट्टे जे चौतरे दिसतात तिथं ज्या वेळेला यात्रा असते त्यावेळेला इथे जे काटे येतात म्हणजे पालखी येते त्यांचं ते उभा राहण्यासाठी केलेलं आहे. आता पुढे जाऊन बोरी नदीच्या काठावरती जे म्हसोबाचं मंदिर आहे तिथं दर्शन घेऊया. हे बघा शेजारी सगळे सेम असे चौतरे केलेले आहेत म्हणजे कट्टे केलेले आहेत पालख्यांसाठी. खूप गर्दी असते इथं आणि भरपूर लोक इथं त्या यात्रेच्या वेळेला इथं जेवण वगैरे बनवतात. इथं पुढे ते चिंचेचं झाड आहे. चिंचेच्या झाडाच्या खाली तिथं म्हसोबाचं मंदिर. इथं बघू शकता तुम्ही कुस्तीचं फळ आहे. इथं जाते यात्रेच्या वेळेला कुस्त्या वगैरे होतात. खाली उतरून आता म्हसोबाचे दर्शन घेऊ आणि मग जुन्या मंदिराकडे जाऊ. ही बोरी नदीचं पाणी आहे. पहिला देव तिथं होता. हा हे जुनं मंदिर जुन्या मंदिरात. हा तिथं खटकाने गाय कापले. अच्छा. तिथून खंडोबा रुसून आला. तिथून इथं बसला. तिथून बसून जिजुरीला जाऊन बसला. हा जिजुरीला गेल्यावर आमच्या पाटलाच्या स्वप्नात गेला. देव नाही म्हणल्यावर आमचे हुडकत बसले सगळे पाटील आमच्या गावचे. तुम्ही हुडकू नका मी जिजुरीला जाऊन बसला म्हणला. मग आमच्या गावात ते माणसं गेले आणायला जिजुरीला. आणायला गेल्यावर हे त्यांच्या अंगावर काट्या कुराड्या घेऊन मारायला तुमचा देव नाही म्हणून. मग असंच ह्यांच्यावर एक म्हातारा आलं म्हणजे तिथलं जिजुरीमधलं. आणि तुमचा देव असला तर तुमच्याकडे येईल म्हणलं जेव्हा म्हणला म्हणून करा नदीला आंघोळ करून वल्या पडद्यानं देवाभोरी थांबा म्हणलं म्हण. देवाभोरी थांबल्यावर गडा येऊन वटीत पडला देव. अच्छा. मग जिजुरीत त्यानं म्हणला की तिथून जाजेपर्यंत तुझ्या गावापर्यंत जाजेपर्यंत फिरून बघू नको म्हणला म्हण.
मग त्यानं फिरून बघितला नाही, पुन्हा इथं अंधूरमध्ये आल्यावर का तिथं ही सोलापूर वाट्याला अंधूर आहे की बरोबर. हेच मंदिर आहे तिथं बी. मग तिथं आता आपलं गाव आलं म्हणून असं महागारी फिरून बघितले म्हण आमच्या गावचे. बघितल्यावर गुप्त झालाय तिथंच अंधूरमध्ये. मग 10.25 महिने अंधूरमध्ये राहते, 1.25-2 महिने इथं यात्राला येते. अच्छा. पण नांदाचं गाव तिचं हीच आहे. हा हा हा. तर मित्रांनो, ह्या मंदिराची अशी ही आख्यायिका आहे ना, तर मग कथा असं समजू शकतो. बरोबर. मित्रांनो, आता ह्या नवीन मंदिरापासून जुन्या मंदिराला जाण्यासाठी हा रस्ता आहे आणि इथून आता आपण सरळ पुढे जाऊन जुन्या मंदिराचं कन्स्ट्रक्शन आणि पण जुन्या मंदिराचं ते जे काय व्यवस्थापन आहे, बांधकाम आहे, ते हेमाडपंथी बांधकाम हे आलं आहे. ते इथं जाऊन आपण दर्शन घेऊन परत आता परतीच्या मार्गाला निघू. हे बघा, हे सगळे काट्या ठेवायसाठीचे हे सगळे चबुतरे तयार केलेले आहेत. हे मंदिर तिघाई असून प्रथम 4 कामांनी सोपा आहे. गर्भगृहात एका कट्ट्यावर सयनी लिंग आहे. मंदिरावर वीट बांधकामाची शिखर आहे. या मंदिरामध्ये गाय मारल्याने देव अंधूरमध्ये जाऊन राहिला अशी दंतकथा आहे. ही घटना 17व्या शतकाच्या उत्तरार्धात घडल्याचे सांगतात. आज हे मंदिर परित्यक्त अवस्थेत आहे. या मंदिराच्या वायव्य दिशेस एक दगडी चौतारा आहे. यावेळी चौताऱ्यावर यात्रेच्या वेळी देव अंधूरमधून आणून त्यांची हंगामी स्थापना करून यात्रा उत्सव साजरा होऊ लागला. या चौताऱ्याच्या पश्चिमेस सुमारे 1 किलोमीटर अंतरावर आजचे प्रचलित मंदिर आहे. मित्रांनो, हे हेमाडपंथी बांधकाम आहे बघा, एकदम जुन्या काळातलं. आतमध्ये दाखवतो अगोदरची जी खंडोबाची मूर्ती होती. आता तर तुम्हाला त्या ज्या मावशी होत्या, त्या काकू होत्या, त्यांनी जे सांगितलं आहे आख्यायिका कसं काय झालं ते खंडोबा मंदिराच्या मूर्तीला, तरी आपण एकदा आतमध्ये जाऊन बघू हे जुनं खंडोबा मंदिर. चंपाषष्ठी घटस्थापना व खंडोबा षडरात्र उत्सव नळदुर्गमध्ये संपन्न होतात. मार्गशीर्ष प्रतिपदेपासून पौष पौर्णिमेपर्यंत नळदुर्गमध्ये मोठ्या प्रमाणावर यात्रा भरते. नळदुर्ग खंडोबाचा प्रमुख उत्सव पौष पौर्णिमेस देवाचा छेवेना निघतो. या मिरवणुकीत काठ्या व लंगर तोडण्याचा कार्यक्रम होतो. पहाटे देव पालखीतून अंधूरकडे प्रस्थान करतात. इथंच हे जुनं मंदिर होतं. हा ना काका? भक्तासाठी मी सदैव इथेच आहे. टिळको टिळको, जय मल्हार. मित्रांनो, आजचा ऐतिहासिक वारसा जपलेला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी असलेली बेल बटन ऑन करा. हा ऐतिहासिक व्हिडिओ तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा. जाता जाता एक लाईक करा, म्हणजे मला व्हिडिओ बनवण्यास प्रोत्साहन मिळेल आणि तुमच्यापर्यंत असेच नवीन नवीन व्हिडिओ आणत जाईल. धन्यवाद.